यवतमाळ जिल्ह्यात बुधवारी बरसलेल्या पावसाने जिल्ह्यातील पिकांना संजीवनी मिळाली। या पावसाने इसापूर धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आले, तर बेंबडा प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडण्यात आले। हवामान विभागाने गुरुवारी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला। यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला। गत 24 तासात जिल्ह्यात सरासरी 7 मिमी पावसाची नोंद केली। या पावसाने पिकांना नवसंजीवनी मिळाली। हा पाऊस पुरेसा आहे। अधिक पाऊस झाल्यास पिकांना धोका होऊ शकतो। यवतमाळ जिल्ह्यातील अत्याचारांच्या गुन्ह्यांचे प्रमाण अंगावर शहारे आणणारे आहे। हैवानांनी अल्पवयीन मुलींनाच वासनेची शिकार बनविले। जानेवारी ते जुलै या 7 महिन्याच्या कालावधीत 145 अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाला। या प्रकरणातून 46 अल्पवयीन मुली गर्भवती झाल्या। हा किडसवाणा प्रकार वाढत असून कठोर कायदा केल्यानंतरही गुन्हे कमी होताना दिसत नाहीत। हैवानांना रोखणार कसे असा प्रश्न आहे। दारव्हा तालुक्यात अरुणावती जलाशय मासेमारीसाठी स्थानिक मच्छीमारांना देण्यात यावे अशी मागणी भोई समाज संघटनेच्या वतीने मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांना दिलेल्या निवेदनातून केली। कळंब येथील बसस्थानकाला लागून अतिक्रमण करून व्यवसाय करीत असलेल्या दुकानदारांना कायमस्वरूपी दुकान गाडे द्यावे किंवा पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी येथील तहसील कार्यालयासमोर 13 ऑगस्ट पासून उपोषण सुरू केले। यवतमाळ जिल्ह्यात गत 37 वर्षापासून अखंडपणे साजरा होणाऱ्या पारंपरिक तीज महोत्सवाची पेरणी उत्साहात करण्यात आली। आर्णी मार्गावरील वसंतराव नाईक विद्यालयात हा महोत्सव साजरा झाला। यवतमाळ जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर भाजपच्या वतीने येथील नवजीवन मंगल कार्यालयात नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। उमरखेड तालुक्यातील इंद्रानगर परिसरात 2 महिन्यापूर्वीच्या दोरळ्याच्या गुन्ह्यातील 4थ्या आरोपीला बुधवारी काजूपुरा वार्डातून पोलीस पथकाने ताब्यात घेतले। शेख नसीर शेख सगीर असे आरोपीचे नाव आहे। यवतमाळ जिल्ह्यात या वर्षीच्या खरीप हंगामात 3 लाख हेक्टरवरील खरीपाचा पीक विमा शेतकऱ्यांनी काढला। 2.5 लाख हेक्टरवरील पीक संरक्षित केले। बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी यासाठी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला। हा पीक विमा उतरविताना उमरखेड तालुक्यातील सर्वाधिक शेतकरी पुढे सरसावले आहेत। यवतमाळ जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांनी उत्साह मांडला। आतापर्यंत लहान मुले वृद्धांसह हजारो नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला। ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात रेबीज प्रतिबंधक लसींचा कायम तुटवडा असतो। यामुळे नागरिकांना खासगीतून लस टोचून घ्यावी लागत आहे। यामुळे आर्थिक भुर्दळ बसत आहे। पांढरकवाडा लगतच्या केडापूर येथे पिकअप वाहनाने रेतीची तस्करी केली जात होती। याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी पिकअप वाहन व पायलटिंग करणारे वाहन ताब्यात घेतले। ही कारवाई मंगळवारी रात्री केडापूर जवळ करण्यात आली। मारेगाव तालुक्यातील मार्डी येथील गावातून जाणारे राज्य मार्गावरील दुभाजकामध्ये वाढलेली आणि रस्त्यावर आलेली काटेरी झुडपे वाहन चालकांसाठी धोकादायक ठरत आहेत। ही झुडपे काढण्याची मागणी होत आहे। इजासन व गोडगावला तालुक्याला जोडण्यासाठी रासा आणि सैदाबाद मार्गे पक्का रस्ता तयार करण्यात आला। मात्र तालुक्याच्या ठिकाणी ग्रामस्थांना ये जा करण्यासाठी महामंडळाची बस सेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थी ग्रामस्थांना नाहक त्रास सोसावा लागत आहे। म्हणून बस सेवा सुरू करण्याची मागणी गावातील युवकांनी वणी आगार प्रमुखांकडे निवेदनाद्वारे केली।